सर्वांना नमस्कार. मी हरीश नागापुरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेतपवाडी. शिष्यवृत्ती मार्गदर्शन सत्रातील आज मराठी या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपलं शिष्यवृत्ती अध्यापन वर्ग हे गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून सुरू आहे आणि खूप चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे. त्याचबरोबर दर शनिवारला या झालेल्या घटकाच्या अंतर्गत आपल्या सराव चाचण्या होत आहेत. त्याचबरोबर गेल्या शनिवारला दोन्ही पेपर 150-150 म्हणजेच 300 गुणांचे 2 पेपर हे आपले झालेले होते. यामध्ये बेटातील सर्व शाळांनी यात सहभागी नोंदवलेला होता आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांचे रिझल्टसुद्धा शो केलेले होते. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे गुण संपादित केलेले होते. अशीच आपली प्रगती वाढत जावं आणि येणाऱ्या परीक्षेत आपण चांगल्या गुणाने पात्र व्हावं अशी एक इच्छा. तर आज आपण मराठी विषयाचे तासिकेमध्ये बघणार आहोत जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि समूहदर्शक शब्द अशा 4 घटकांचा आपण अभ्यास आजच्या या तासिकेमध्ये करणार आहोत. तर अगदी सहज आणि सोपी अशी हे तासिका आहे. सर्व विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी या घटकांचं ज्ञान आहेत. त्यामध्ये आणखी आपण काही भर घालूया आणि हा टॉपिक मजबूत करूया. तर बघा, आपल्याला स्क्रीनवरती दिसते आहे जोड शब्द. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हा अत्यंत उपयुक्त असा हा घटक आहे, जोड शब्द. मग जोड शब्द म्हणजेच काय? तर जोड शब्दामध्ये बघा, जोडाक्षरी शब्द व जोड शब्द यामध्ये फरक आहे. तर तो आपण पहिल्यांदा समजून घेऊया. मग जोडाक्षरी शब्द म्हणजे काय? तर जोडाक्षरी शब्दामध्ये बघा, जोडा अक्षरी याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे अक्षरी. काय म्हटलेलं आहे? अक्षरी. अक्षरी काय म्हटलेलं आहे? तर अक्षरी, अक्षर म्हटलेलं आहे. या शब्दामध्ये काय असते? अक्षर हे जोडून येत असते, जोड अक्षर असते. तर जोडाक्षरी शब्दामध्ये अक्षरे जोडून येतात व या शब्दांचा अर्थ सरळ एकच होतो. खाली आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे कल्पवृक्ष. बघा, इथं जोड अक्षर आलेले आहेत. क्ष, वृ हा जोड अक्षर नाही. तर कल्पवृक्ष, कल्प आणि वृक्ष हे 2 शब्द नाहीत. तर कल्प आणि वृक्ष असं म्हणता येणार नाही, त्याला आपण सरळ सरळ कल्पवृक्ष म्हणतो. तर कल्पवृक्ष हा सरळ सरळ एकच अर्थ होतो. या शब्दाचा काय अर्थ होतो? एकच अक्षर होतो, एकच अर्थ होतो. बघा, संध्याकाळ हा सुद्धा जोडा अक्षर आहे, संध्या. मग संध्या आणि काळ असं म्हणतो का आपण? तर नाही. संध्याकाळ हा एकच अर्थाचा शब्द आहे आणि स्वातंत्र्यसुद्धा हा एकाच अर्थाचा शब्द आहे. याच्यामध्ये काय आलेले आहे? अक्षरे जोडून आलेले आहेत, जोडा अक्षर आहेत. मग आपल्याला काय शिकायचं आहे? तर आपल्याला शिकायचं आहे आज जोड शब्द कोणते आहेत. काय आहेत? जोड शब्द. तर खाली बघूया आपण जोड शब्द कसे असतात. बरं, जोड शब्दामध्ये 2 शब्द जोडून येतात. सहज आणि सोपी अशी व्याख्या आहे. जोड शब्दामध्ये 2 शब्द जोडून येतात व त्याचा अर्थ वेगवेगळा होतो, हे लक्षात घ्या. जोडाक्षरी शब्दामध्ये काय होतं? त्याचा सरळ एकच अर्थ होता, एकच सरळ अर्थ होत होता. तर जोड शब्दामध्ये त्याचा वेगवेगळा अर्थ असतो. 2 शब्द जोडून येतात. जोड शब्दामध्ये 2 शब्द जोडून येतात व त्यांचा अर्थ वेगवेगळा असतो. तर खाली काही उदाहरण दिलेलं आहे बघा. भाजी, भाकरी. काय? भाजी आणि भाकरी असे 2 शब्द जोडून आलेले आहे, भाजी आणि भाकरी. याला आपण एकत्रितपणे भाजी भाकरी म्हणतो. केर, कचरा. केर आणि कचरा, केर आणि कचरा. तर हा 2 शब्दाचा अर्थ जो आहे, जे 2 शब्द जोडून येतात त्याचा अर्थ वेगवेगळा असतो. केर अलग आणि कचरा हा वेगळा.
केरचा अर्थ वेगळा आणि कचऱ्याचा अर्थसुद्धा वेगळा होतो यामध्ये. त्याच्यानंतर बघा पाणीपुरी हे 2 शब्द जोडून आलेले आहेत. मग जोड शब्दामध्ये सहज लक्षात ठेवायचं की जेव्हा 2 शब्द जोडून येतात आणि त्याचा अर्थ हा वेगवेगळा असतो तेव्हा त्याला आपण जोड शब्द म्हणायचं. अगदी सोपं आहे. खाली आपण काही त्याचे नियम बघूया कसे असतात जोड शब्द. बघा, जोड शब्दामध्ये शब्द विशेषतः जोडीने येतात. आता आपण पाहिलं होतं की जो 2 शब्द आहेत ते कसे असतात, जोडीने येतात. यामध्ये शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते. कधी कधी काय होतं, शब्दाची पुनरावृत्तीसुद्धा होत असते. एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोड शब्द, एकाच शब्दाची पुनरावृत्ती, जसं झिम झिम. झिम हा जो शब्द आहे तो 2दा आलेला आहे, म्हणजे एकच शब्द 2दा सुद्धा येऊ शकतो, म्हणजे त्याला आपण झिम झिम म्हणतो. रिम झिम नाही, झिम झिम. रिम झिम वेगळं होतं, रिम वेगळा आणि झिम वेगळा. हिरवे हिरवे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. बघा, हिरवे आणि हिरवे हे 2 शब्द एकाच अर्थाचे 2 शब्द काय झालेले आहेत तर एकत्र आलेले आहे. ते याला सुद्धा आपण काय म्हणतो, जोड शब्द. एकाच अर्थाचे 2 शब्द एकत्र येऊन काही जोड शब्द तयार होतात. आताच आपण पाहिलं केर आणि कचरा. केर कचरा म्हणजे आपण काय धरतो त्याला केर कचरा म्हणतो सरळ, पण केर आणि कचरा हे 2 शब्द एकत्रित आलेले आहे. पांढरा शुभ्र एकाच अर्थाचे, पांढरा आणि शुभ्र. पांढरा म्हणजे पांढरा आणि शुभ्र म्हणजे सुद्धा पांढराच, पण आपण काय म्हणतो कधी कधी पांढरा शुभ्र बगडा. पांढरा शुभ्र काय आहे, बगडा आहे असं आपण म्हणतो. मग काय होतं, जोड शब्दामध्ये एकदा लक्षात ठेवायचं की एकाच अर्थाचे 2 शब्द एकत्र येऊन काही जोड शब्द तयार होत असतात. खाली बघा, काही वेळेला काय होतं की काही वेळा पहिल्या शब्दाचा विरुद्धी अर्थाचा शब्द जोडून येतो, काही वेळा पहिल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द जोडून येतो. जमाच्या विरुद्ध अर्थी शब्द काय येईल, खर्च. मग त्यांनी सांगितलं आहे की काही वेळा पहिल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्दसुद्धा जोडून येतो, तो सुद्धा जोड शब्द असतो. मग जमा आणि खर्च याला काय म्हणतो आपण, जमा खर्च. एकत्रितपणे जेव्हा उच्चार करतो जमा खर्च, पण यामध्ये काय आहे, 2 शब्द वेगवेगळे आहेत, जमा वेगळा आहे आणि खर्चसुद्धा वेगळा आहे. बरे वाईट, बरेच्या विरुद्ध काय आहे, वाईट. आपण कधी कधी म्हणतो बरे वाईट झालं. तर अशा प्रकारचे आपल्याला जोड शब्द आहे ते सहज तुम्हाला ओळखता येतात. परंतु या घटकावर आपल्याला प्रश्न कसा येतो तो सर्वात पहिले पाहणे खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने आपल्याला सराव करता येईल. तर खाली काही आपण 2-3 सराव प्रश्न पाहूया, म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. यामध्ये सांगितले आहे, प्रश्न काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक पहिल्यांदा वाचायचं. त्यामध्ये काय सूचना दिलेली आहे ती सर्वात पहिले समजून घ्यायचं, त्यानंतरच प्रश्न सोडवायचा. प्रश्न पहिला बघूया आपण. यामध्ये पुढीलपैकी जोड शब्द नसलेला, यामध्ये मुलं खूपदा फसतात. असलेला आपण बरोबर वाचत नाही आणि नसलेल्याच्या ऐवजी असलेला होऊन जाते आणि आपण न पाहता हाल हवाल पहिल्यांदाच कुठंतरी दिसतो पर्याय आणि टिक करून घेतो. तर असं करू नये. तर प्रश्न लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्यामध्ये पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय विचारलेला आहे. नसलेला शक्यतो जर आपल्याकडे पेन असेल तर या नसलेला जो शब्द असतो त्याला अंडरलाईन करून ठेवायचा, जेणेकरून प्रश्नाचं उत्तर काढताना अगदी सोपं जाईल आपल्याला. मग बघा, हाल आणि हवाल असे 2 शब्द यामध्ये एकत्रित आलेले आहेत, त्यामुळे हा जोड शब्द आहे. शेती आणि वाडी हे समान अर्थाचे 2 शब्द एकत्रित आले, शेती वाडी. पाऊस पाणी, बरोबर, हे काय आहे, तिन्ही जोड शब्द आहे. मनोमनी हा एकाच अर्थाचा शब्द आहे. मनोमनी, आपल्या मनोमनी काहीतरी चालत आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मनो आणि मनी असे वेगळे काही शब्द नाही. मनोमनी हा एकच अर्थाने आलेला शब्द आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे मनोमनी, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न फेब्रुवारी 2017 यावर्षी स्कॉलरशिपमध्ये विचारला गेलेला प्रश्न होता. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला याचं उत्तर काढता आलेलं आहे. प्रश्न दुसरा पाहूया. पुढीलपैकी जोड शब्द नसलेला, इथं बघा फसगत कसे करतात त्यांनी. नसलेला, इथे पण नसलेला होता, इथे पण नसलेला, नसलेला पर्याय निवडा.
केर कचरा, आता आपण वरती पाहिले होतं की केर कचरा, केर आणि कचरा असे दोन शब्द यामध्ये आलेले आहे. केर आणि कचरा हा मग काय आहे, जोड शब्द आहे. भांडी पुंडी दोन शब्द एकत्रित आलेले आहे म्हणजे तो जोड शब्द आहे. कल्प आणि वृक्ष असं म्हणू का आपण? कल्प वृक्ष असं होईल का? नाही होणार. कल्पवृक्ष हा एकच शब्द आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय? नारळाचे झाड. तर कल्पवृक्ष. हुरहुर, आता आपण पाहिलं होतं की दोन एकाच अर्थाचे एकाच शब्दाची पुनरावृत्ती दोनदा झालेली आहे म्हणजे हुर हुर. जसं आपण हिरवे पाहिलं होतं तसंच हुरहुर हा एकाच शब्दाची दोनदा पुनरावृत्ती झालेली आहे म्हणजे हा सुद्धा काय आहे, जोड शब्द आहे. मग याचं योग्य उत्तर काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे आपलं कल्पवृक्ष. काय आहे? कल्पवृक्ष याचं योग्य उत्तर आहे. कारण कल्पवृक्ष हे जे आहे हे एकच अर्थाने आपण वापरतो म्हणून ते कल्पवृक्ष जोड शब्द नाही. पुढे पाहूया. अचूक जोड शब्द तयार करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. कधी कधी आपल्याला असा पण प्रश्न विचारला जातो. तर लग्न, अचूक जोड शब्द तयार होण्यासाठी लग्नच्या पुढे काहीतरी शब्द लावायचा आहे आपल्याला आणि तो अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. मग लग्न ढग्न होईल का? नाही. लग्न मग्न होणार नाही. लग्न कार्य होणार. लग्न विघ्न असं आपण कधीच म्हणत नाही. तर याला योग्य पर्याय आहे लग्न कार्य. लग्नच्या पुढे कार्य लावलं का लग्न कार्य हा योग्य शब्द तयार होईल, जोड शब्द तयार होईल. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारल्या जातात. बघा ही गंमत बघा, इथं अशा पण प्रकारचा प्रश्न विचारला जातो. मग बघा इथं खालील चौकटीत पर्यायातील कोणते अक्षर लिहिल्यास जोड शब्द तयार होईल. असे जेव्हा प्रश्न आपण सोडवत असतो तेव्हा छोटे छोटे शब्द तयार करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करायचा. मग यामध्ये काय दिसते आपल्याला? नो दिसत आहे. नोवरून असा कुठला शब्द तयार होऊ शकेल किंवा चावरून काय होईल? तर इथं र दिसत आहे, क दिसतो आहे, दोनदा र आहे आणि एक चा आहे. मग एक शब्द तयार होऊ शकतो नोकर. काय तयार होऊ शकतो? नोकर. मग नोकर तर जोड शब्द झाला का? नाही. मग आपण कधी कधी काय उच्चारतो? नोकर चाकर, बरोबर. तर नोकर चाकर. मग नोकर चाकर होण्यासाठी नोकर झाला आहे, चा र आहे. मग इथं कोणता शब्द असेल? तर इथं असेल क. म्हणजे काय आहे? खालीलपैकी चौकटीत पर्यायातील कोणते अक्षर लिहिल्यास जोड शब्द तयार होईल. जोड शब्द तयार झाला पाहिजे. आपल्याला नोकर मिळाला होता पण तो जोड शब्द नाही. त्याच्या जोडीला जर चाकर असेल, नोकर चाकर, तर त्याला आपण जोड शब्द म्हणतो. तर अशा प्रकारे या चौकोनातील असेल किंवा राऊंडमध्ये जे तुम्हाला प्रश्न येतात त्यामध्ये छोटे छोटे शब्द पहिल्यांदा तयार करण्याचा प्रयत्न करायचा. मग याचं योग्य उत्तर काय? आपल्याला त्या चौकटीमध्ये कुठलं अक्षर बसवल्यानंतर आपला जोड शब्द तयार झाला? तर क हे अक्षर, म्हणजेच नोकर चाकर असं होईल. अशा प्रकारे जोड शब्द यावर तुम्हाला प्रश्न विचारल्या जातात. त्यामुळे हा घटक जो आहे अगदी सोपा आहे. थोडं सराव केलं का तुम्हाला लगेच येऊन जाईल. त्यानंतर आपण दुसरा घटक अभ्यासूया, अलंकारिक शब्द. हा खूपदा तुम्ही वाचलेला आहे आणि याच्यावर सरावसुद्धा केलेला असेल. पण आपण पुढे जाऊन थोडी काही माहिती बघूया काय आहेत. अलंकारिक शब्द म्हणजे काय? तर मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी नवनवीन अलंकारिक शब्दाचा वापर होत असतो. अलंकारिक शब्दामुळे भाषेचे सौंदर्य वाढते. कसे वाढते आपण पाहूया त्या शब्दाच्या माध्यमातून. अलंकारिक शब्दातून व्यक्त होणारा आशय हा सकारात्मक किंवा विरोधाभास दर्शवणारा असतो. आणि सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे ते म्हणजे तो शब्दशः अर्थ तसाच घेण्यात येऊ नये. एखादा अलंकारिक शब्द जर असेल तर त्याचा अर्थ तसाच घेण्यात येऊ नये, हा सर्वात महत्त्वाचा आहे. जो एखादा आपल्याला अलंकारिक शब्द असेल तर त्याचा अर्थ जशाच तसा घेऊ नये. मुले खूपदा चुका करतात. एखादा अकलेचा खंदक असेल किंवा अकलेचा कांदा असेल तर अकलेचा कांदा याला पर्यायी एक शब्द असतो जमिनीतील कांदा किंवा
चाळीतील कांदा असं, तर हे मुलं अशा प्रकारचा पर्यायाला टिक करतात, त्याचं उत्तर काढतात, पण तसा शब्दशः अर्थ आपण घेऊ नये. अलंकारिक शब्द कसे असतात हे सुद्धा आपण पाहूया. काही अलंकारिक शब्द मी स्लाईडवरती दाखवतो आहे बघा. अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे काय असते? अष्टपैलू खेळाडू आपण कधी कधी उच्चारतो अष्टपैलू. तो क्रिकेट खेळताना गोलंदाजी पण करतो, फलंदाजी पण करतो, त्याचबरोबर विकेटकीपर पण करतो, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण पण करतो. अशा खेळाडूला म्हणजे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे करतो, तर अशा खेळाडूला आपण अष्टपैलू म्हणतो. म्हणजेच तो काय आहे? सर्व गुण संपन्न. त्याचबरोबर एखादा विद्यार्थी असतो, तो गायन करत असतो, त्याचबरोबर वाद्य पण वाजवत असतो, त्याचबरोबर खेळ पण चांगल्या प्रकारे खेळत असतो, तर अशासुद्धा विद्यार्थ्यांना आपण अष्टपैलू विद्यार्थी असं म्हणतो. म्हणजेच तो काय आहे? सर्व गुणांनी संपन्न आहे. ज्यावेळी तुम्हाला अष्टपैलू असं म्हटलं जाते तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे गुण आहेत किंवा जास्तीचे गुण आहेत, म्हणजेच त्याला सर्व गुण संपन्न असं म्हणतो. खाली दिलेला अकलेचा कांदा, आत्ताच मी विचारलं, अकलेचा कांदा म्हणजे कांद्याशी संबंधित काहीही नाही. लक्षात ठेवा, ज्या ज्या पर्यायात कांदा दिसेल तो पर्याय पहिल्यांदा वगळायचं. अकलेचा कांदा म्हणजे कांदा या अर्थाचा कुठलाही शब्द होत नाही, त्याचा शब्दशः अर्थ आपण लावायचं नाही. तर मग अकलेचा कांदा म्हणजे काय? मूर्ख. पुन्हाच कांदा याविषयी एक शब्द तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातो, अकलेचा खंदक. अकलेचा खंदक म्हणजेच अतिशय मूर्ख माणूस. अकलेचा खंदक आणि अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख, हे दोन शब्द थोडं मिळते जुळते आहे, त्यामुळे तुमचा फसगत होण्याची जास्त शक्यता येते की अकलेचा कांदा आणि अकलेचा खंदक. अकलेचा खंदक म्हणजे होते अतिशय मूर्ख माणूस. आता बघा, कडीचा नारद. कड म्हणजे काय? भांडण लावणारा. कडीचा नारद म्हणजे कोण? आता नारदाविषयी आहे, पण नारद कुठला? नारदाविषयी इथं काही नाही, म्हणून म्हटलेलं आहे पहिल्यांदाच की शब्दशः अर्थ घेण्यात येऊ नये जशास तसा. कडीचा नारद म्हणजे भांडण लावून देणारा, लावालावी करणारा इकडे तिकडे. आता घर कोंबडा. कोंबड्याविषयी काही बोललं आहेत का? किंवा कोंबड्याविषयी जर कुठला पर्याय असेल, चांगला कोंबडा, तुऱ्याचा कोंबडा, लाल कोंबडा, असं काही नसते. घर कोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा, घरातल्या घरात राहणारा, असा अर्थ आपल्याला इथं घ्यायचा आहे. त्याचबरोबर पाहूया लंकेची पार्वती. काय? लंकेची पार्वती. मग लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री. लंकेची पार्वती, लंका याचा कुठलाही काही संबंध नाही. लंकेची पार्वती म्हणजेच अत्यंत गरीब स्त्री असं म्हटलं जाते. मग यावर आपण काही थोडे सराव प्रश्न पाहूया, कारण वेळ आपल्याकडं खूप कमी आहे. 4 घटक आपल्याला शिकायचे आहे. बघा, आत्ता सांगितलं अतिशय मूर्ख माणसांना म्हणतात. रिकामी जागेत प्रश्न दिलेला आहे, अतिशय मूर्ख माणसांना आपण काय म्हणू? तर अतिशय मूर्ख माणसांना आपल्या अकलेचा कांदा बघा आलेला आहे इथं. तर अकलेचा कांदा म्हणजे काय होते? फक्त मूर्ख होते. काय ते? मूर्ख. असू द्या, लिहिता येत नाही बरोबर. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख आणि अकलेचा खंदक म्हणजे अतिशय मूर्ख माणूस. अतिशय मूर्ख माणूस, अकलेचा खंदक. आणि अकलेचा कांदा म्हणजे फक्त मूर्ख. मी आत्ताच सांगितलं होतं इथं तुम्हाला. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख आणि अकलेचा खंदक म्हणजे अतिशय मूर्ख माणूस. तर याचं योग्य उत्तर आपल्याला मिळाले आहे की अतिशय मूर्ख माणसांना आपण अकलेचा खंदक म्हणतो. गुन्हा केल्यावर कैदी कुठं जातात? गुन्हा केल्यावर कैदी तुरुंगात जातात. मग तुरुंगाला आपण काय म्हणूया? तर भाड्याच्या घरात, तिथं काही भाडं द्यावं लागत नाही. सरकारी घरात बघा, सरकारी घर असे फसवे तुम्हाला पर्याय दिलेले असतात. बिन भाड्याच्या घरात आणि की बिन कुलपाच्या घरात. तर याचं योग्य उत्तर आहे बिन भाड्याच्या घरात. तिथं कुठलं भाडं लागत नाही. आपण सहज बोलता बोलत जातो की याला बिन भाड्याच्या घरात जायचं आहे किंवा हा बिन भाड्याच्या घरात आता गेला. तर बिन भाड्याचं घर म्हणजेच काय असते? तर तुरुंग असते, कैद असते. आत्ताच आपण पाहिलं याचे त्याला सांगून भांडण लावणारा, वरती बघितलं
तर बोके संन्याशी होत नाही. बोके संन्याशी म्हणजे काय होते, ढोंगी माणूस होतो. आणि कर्णाचा अवतार म्हणजे खूप उदार मनुष्य, दानशूर मनुष्य, त्याला आपण म्हणतो कर्णाचा अवतार. सिकंदर, महान पराक्रमी सिकंदर होता. तर सिकंदर म्हणजे काय, पराक्रमी माणूस. मग याचे सांगून भांडण लावून जाणारा, याचे त्याला सांगून भांडण लावून जाणारा आपण बघितलं होतं की तो कोण असतो, कळीचा नारद असतो. तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे की याच्यावरती थोडं अभ्यास करायचं, म्हणजे ते वाचायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अगदी सहजपणे लक्षात येईल. बघा, एक चौकूट दिलेला आहे, चौकोन दिलेला आहे, त्याच्यामध्ये 4 अक्षर आहे. खालील प्रत्येक प्रश्नातील चौकोनात दडलेल्या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ असलेला पर्याय निवडायचा आहे. मग यामध्ये काहीतरी क्षी दिसत आहे, को दिसत आहे, वा दिसत आहे आणि म दिसत आहे. मग मी सांगितलं होतं की छोटे छोटे शब्द तयार करण्याचा प्रयत्न करूया. वाम होणार, वाम म्हटलं का मासा आहे, वाम होऊ शकतो तयार. कुक्षी, वाम कुक्षी, याचा अर्थ काय झाला, म्हणजे हा शब्द कुठला झाला, पहिल्यांदा आपण शब्द तयार करायचा. वाम कुक्षी असा शब्द यामध्ये तयार होतो. मग वाम कुक्षी म्हणजे काय, तर वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतर आपण जी विश्रांती घेतो तिला वामकुक्षी असं म्हणतो. तर अशा प्रकारे हा प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. पहिल्यांदा छोटे छोटे शब्द तयार करायचा, त्यावरून शब्द तयार होतो आणि त्यानंतर त्याचा अलंकारिक शब्दाचा अर्थ आपण पाहायचा आहे. इथे एक वर्तुळ दिलं आहे, वर्तुळामध्ये काही शब्द आहे. मग इथे पहिल्यांदा शोधायचा एक कुठला शब्द तयार होतो. शेपूट असा एक शब्द तयार होतो बघा. मग उरलं काय, मारुतीचे शेपूट असा यामध्ये शब्द तयार होतो. मारुतीचे शेपूट, मारुती आपले भगवान बजरंगबली, मारुतीचे शेपूट, त्याचा सरळ अर्थ काही लावायचं नाही. मारुतीचे शेपूट कशी होते की त्याला एकदा बंदिस्त केलेलं होतं. मग त्याने शेपूट वाढवत गोल गोल करत वरती जाऊन बसलेला होता. म्हणजे मारुतीचे शेपूट लांबतच जाते, म्हणून मारुतीचे शेपूट याचा योग्य अलंकारिक शब्द आहे लांबत जाणारे काम. बघा, अशा प्रकारे आपल्याला या घटकावरचे उत्तरे शोधायचे आहेत. त्यानंतर आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक अभ्यासूया. तर हा बऱ्याचदा तुम्ही वाचलेला घटक असेलच. बघा, बोलताना खूप वेळा अनेक शब्द वापरून आपले म्हणणे सांगण्याऐवजी अनेक शब्द वापरून म्हणजे अनेक शब्दाबद्दल आपण एकच शब्द काहीतरी बोलत असतो आणि त्याचा अर्थ खूप काही सांगून जात असतो. तर म्हणणे सांगण्याऐवजी एकच परिणामकारक व नेमकेपणाने शब्द वापरला जातो. त्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. थोडक्यात एखादा शब्द एकच उच्चारला पण त्याचा अर्थ खूप काही सांगून जात असेल तर त्याला आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द असं म्हणतो. शब्दसमूहाबद्दल म्हणजे खूप शब्दाबद्दल एक शब्द बोलणे किंवा सांगणे म्हणजेच शब्दसमूहाबद्दल एक शब्द होय. उदाहरण दिलेले आहे काही, लिहिता वाचता न येणारा. मग आपण असं म्हणत बसूया की याला लिहिता वाचता न येणारा आहे असं म्हणण्यापेक्षा त्याला जर आपण निरीक्षर म्हटलं तर काय होणार की या एवढ्या शब्दाबद्दल एकच नेमकेपणाचा आपण शब्द जेव्हा बोलतो तेव्हा त्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतो. मग देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजे नंददीप. मग देवापुढे सतत जळणारा दिवा एवढे शब्द बोलत बसण्यापेक्षा नंददीप जर म्हटलं तर नंददीप याचा अर्थ होतो देवापुढे सतत जळत असणारा दिवा. आता यामध्ये बघा, दर 15 दिवसाला प्रसिद्ध होणारे काय असते तर पाक्षिक. मग पाक्षिक म्हटलं तर दर 15 दिवसाला प्रसिद्ध होणारे. यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे, साप्ताहिक म्हणजेच 7 दिवसाला प्रसिद्ध होणारे, त्याच्यानंतर पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला प्रसिद्ध होणारे, मासिक
म्हणजेच महिन्याला प्रसिद्ध होणारे आणि वार्षिक म्हणजे वर्षाला प्रसिद्ध होणारे असं क्रमवार एकदा लिहून ठेवा, कारण त्यावर बहुधा म्हणजे खूपदा प्रश्न विचारला गेलेला आहे. हे तुम्हाला समजलं असेल. हे वाचन करायचं दररोज 15-20 असे शब्दसमूहाबद्दल एक शब्द वाचत राहायचं, म्हणजे लगेच तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे आपण पाहूया. हे बघा, फेब्रुवारी 2018 या वर्षात स्कॉलरशिपला विचारला गेलेला प्रश्न आहे. 2018मध्ये 2 नद्या एकत्र मिळण्याची जागा यासाठी योग्य शब्द पर्यायामधून निवडा. 2 नद्या जेव्हा एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो? उगम म्हणजे तुम्हाला माहीत आहे की जिथून नदीची सुरुवात होते तिला आपण उगम म्हणतो. निगम हा शब्द येणार नाही. संगम आणि दुर्गम, दुर्गम आपला पाटण तालुका डोंगराळ भाग दुर्गम. मग 2 नद्या एकत्र येण्याची जागा दुर्गम होईल का? तर नाही. संगम, संगम म्हणजेच 2 नद्या जेव्हा एकत्र मिळतात त्याला आपण संगम असे म्हणतो. खालचा प्रश्न पाहूया दुसरा. फेब्रुवारी 2019 त्याच्या लगतच्या दुसऱ्या वर्षी आलेला प्रश्न आहे स्कॉलरशिपमध्ये. उपकाराखाली दबलेला, उपकाराखाली दबलेला या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा आणि कृतज्ञ घ त्याला अर्धा न, कृतज्ञ तर केलेले उपकार न जाणणारा असा तो शब्द आहे. अपकार, उपकार, उपकारचा विरुद्धार्थी शब्द अपकार. पोरका शब्द दिलेला आहे. आईवडिलापासून दूर आईवडील नसलेला का? आईवडील नसलेला म्हणजेच पोरखा. मग पर्याय कुठला उरले आहे? तर मिंदा. अशा प्रकारे आपण पर्याय वगडायचे आहे, पर्याय कट करायचे आहे, एलिमिट करायचे आहे. तर कृत्य येऊ शकणार नाही, पोरका हा येऊ शकणार नाही. उपकारचा विरुद्धार्थी शब्द अपकार आहे, तो येऊ शकणार नाही. उरला कोणता? मिंधा. अशा प्रकारचे उत्तर आपल्याला काढायचे आहेत. तर काय आहे याचं उत्तर योग्य? मिंधा. दुसरा प्रश्न पाहू. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. सूर्योदयापूर्वीचा काळ. बघा, सूर्योदयापूर्वीचा शब्द लक्षपूर्वक वाचायचा. पूर्वीचा काळ, सूर्योदय होण्याच्या पूर्वीचा काळ. मग सहज विचार आहे की सूर्योदय होण्याच्या पूर्वी असेल तर रात्र होऊ शकणार का? नाही, कारण सूर्य उगवण्याच्या पूर्वी रात्र होणार नाही. संध्याकाळ होईल का? सूर्य उगवण्याच्या पूर्वी संध्याकाळ कधी झाली नाही. दिवस तर होणारच नाही. मग काय? सूर्योदयापूर्वीचा काळ म्हणजेच पहाट, म्हणजेच रामप्रहार. अशा प्रकारे प्रश्न आपण सोडवायचे आहेत. तर तुम्ही यावर्षी खूप चांगली प्रगती आपली आहे आपल्या चाचणीच्या माध्यमातून. आणि आता एक पेपर झालेला आहे आपला 300 गुणांचं, त्याच्यामध्ये सुद्धा आपली प्रगती खूप छान आहे. पुढे जाऊन असंच चांगला अभ्यास जर केलं तर यावर्षी तुम्ही नक्कीच मेरिटमध्ये पात्र होणार आहात. बघा, शेवटचा घटक उरलेला आहे आपल्याला समूहदर्शक शब्द. कुठंतरी मी शिकवताना एकदा आलं होतं समूहवाचक नाम, नाममध्ये सुद्धा समूहदर्शक शब्द आलेले होते. या चित्रातच बघा तुम्हाला काय दिसते आहे. तर पाठ्यपुस्तकांचा हे दिसतं आहे. एक पाठ्यपुस्तकाचा काय असतो? तर संच असतो. बघा, हे काय आहे? पोती. पोत्यांची काय आहे? थप्पी आहे, थप्पी. हे नाणे दिसत आहे तुम्हाला, नाणे. नाण्यांची काय असते? तर चढत असते. ह्या केळी दिसत आहे, केड्यांचा काय आहे? तर केड्यांचा काय आहे? तो घड किंवा लोंगर आहे. द्राक्षांचा घड किंवा लोंगर, बरोबर. नोटांचे काय आहे? पुडकी. तारकांचा समूह. पक्ष्यांचा थवा. तर समूहदर्शक शब्द म्हणजेच काय? तर एखाद्या समान गुणधर्म असलेल्या घटकाला दिलेले नाव म्हणजेच समूहदर्शक शब्द होय. तर खाली आपण पाहूया. बघा, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकाच्या एकत्रित समूहाला दिलेले नाव म्हणजे समूहदर्शक शब्द होय. मग गुरांचा काय असतो? तर कळप असतो.
पक्ष्यांचा काय असतो? थवा असतो. बऱ्यापैकी तुम्हाला हा घटक माहिती आहे. अनेक वस्तूंचा उल्लेख करताना एकत्रितपणे विशिष्ट शब्द वापरला जातो, त्यास समूहदर्शक शब्द असे सुद्धा म्हणतात. मग आपण असं म्हणतो का की बागेत खूप आंब्याची झाडे आहेत, असं म्हणण्याऐवजी त्याला एकत्रितपणे आपण राई असे म्हणतो. म्हणजे बागेतील आंब्यांची खूप झाडे आहेत, बागेत खूप आंब्याची झाडे आहेत, त्यांना एकत्रितपणे आपण राई असं म्हणतो. समजलं असेल. काही समूहदर्शक शब्द आपण पाहूया. पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा थवा असतो. मुलांचा काय असतो? घोडका असतो. फळांचा घोस असतो. आंब्यांची अडी असते आणि आंब्यांच्या झाडांची राई असते, हे लक्षात ठेवा. वेलींचा कुंज असतो. केसांची आपल्या बट असते. मडक्यांची उतरंड असते. साधूंची जता असते आणि भक्ताची मात्र मांदी अडी असते, हे लक्षात ठेवा. किल्ल्यांचा जुडगा असतो आणि बांबूचे बेट असतो, हे पाठ करा. हे काय करा? पाठ करा. हे काय आहेत? समूहदर्शक शब्द आपल्याला दिलेले आहेत. मग यावर सर्वात मोठा प्रश्न आहे की प्रश्न परीक्षेमध्ये कशा प्रकारचे विचारल्या जातात आणि त्याची उत्तरे आपण कशा प्रकारे द्यायची आहेत. नमुना प्रश्न आपण पाहूया. बघा, फेब्रुवारी 2017 या वर्षी स्कॉलरशिपमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. पुढील वाक्यातील रिकामी जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. चला. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे रिकामी जागा तयार होते. सैनिकांचे गट तयार होते. जथा कोणाची असते? सैनिकांची असते का? नाही. झुंड होणार का? जथा साधूंची असते आणि झुंड कशाची असते? लोकांची असते. तर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे पथक तयार होते. कारण जता ही साधूंची असते म्हणून त्याला कट करूया. झुंड ही लोकांची असते, त्याला सुद्धा कट करूया. गट कशाचे असते? लोकांचे गट असतात. तर याचे काय होईल? पथक हे योग्य. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे पथक तयार होते. खालील समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो हे पर्यायातून निवडा. फेब्रुवारी 2018 या वर्षी स्कॉलरशिपमध्ये केलेला प्रश्न आहे. मांदी अडी आत्ता सांगितलं होतं की हा खूप दामी समूहदर्शक नाम हा घटकसुद्धा शिकवताना सांगितलं होतं की मांदी अडी हा बऱ्याचदा विचारले गेलेला प्रश्न आहे. मोस्ट IMP हा प्रश्न आहे. मांदी अडी बघा, भक्तांची काय असते? तर भक्तांची काय असते? भक्तांची मांदी अडी असते. धान्यांची चढत, करवंदाची जाळी, सैनिकांचे पथक, सैनिकांची तुकडी असं असते. तर याचं योग्य उत्तर आहे, याचं योग्य उत्तर काय आलं आपलं? तर भक्तांची मांदी अडी असते. काय असते? भक्तांची मांदी अडी असते. खालील प्रश्न पाहूया आपण. फेब्रुवारी 2019 या वर्षी स्कॉलरशिपमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. पुढीलपैकी अयोग्य समूहदर्शक शब्द. अयोग्य हे लक्षात ठेवा. अयोग्य समूहदर्शक शब्द. अयोग्य म्हणजे चुकीचा समूहदर्शक शब्द असलेला पर्याय निवडायचं आहे. तर बघा, इथं केड्यांचा का असतो? घोस असतो, बरोबर आहे. लाकडाची मोडी असते, बरोबर आहे. काजूची गातन असते, हे सुद्धा बरोबर आहे. मग पिकत घातलेल्या आंब्याची काय असते? तर अडी असते. अडी. पिकत घातलेल्या आंब्याची काय असते? अडी असते. राही कोणाला म्हणायचं? मी बऱ्याचदा आता याच्यापूर्वी सांगितलं होतं की अडी म्हणजे राई म्हणजे की आंब्यांच्या झाडांची राई असते बागेत. हे बघा, मी इथं सांगितलं होतं.
हे बघा, बागेत खूप आंब्याची झाडे आहेत, त्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो? राई म्हणतो. आणि आंब्यांची काय असते? अढी असते. आंब्यांची काय असते? आंब्यांची अढी असते. तर आंब्यांच्या झाडांची राई असते. हे लक्षात ठेवा, म्हणजे याचं योग्य उत्तर आपल्याला काढता येईल. तर पुढील अयोग्य समुदर्शक शब्द कुठला? तर पिकत घातलेल्या आंब्यांची राई नसते, तर आंब्यांची अढी असते. आणि राई कोणाला म्हणतो? तर बागेत अनेक आंब्यांची झाडे आहेत, तिला एकत्रितपणे आपण राई म्हणतो. म्हणजे आपलं योग्य उत्तर मिळालं आहे पर्याय क्रमांक 1. बघा, इथं दिलेलं आहे पिकत घातलेल्या आंब्यांची अढी असते, म्हणून पर्याय क्रमांक 1 अयोग्य आहे. अशा प्रकारे आज आपण समुदर्शक शब्द, त्याचबरोबर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, त्यानंतर अलंकारिक शब्द आणि जोड शब्द, अशा प्रकारे आपण अभ्यास केलेला आहे. हे PDF मी तुम्हाला ग्रुपवरती टाकतो. तर आपल्या शिक्षकांकडून दुपार सत्रात या चारही घटकावर जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून या चारही घटकावरचे प्रश्न आपले चुकणार नाही. कारण अगदी सहज आणि सोपा हा घटक आहे, आपल्याला मार्क्स मिळण्यासाठी अगदी मदत होईल. त्यामुळे मी इथेच थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Good morning everyone. I am Swati Sandeep Patil from ZP Primary School, Dhebewadi. Welcome in today's session. आज इंग्रजी विषयातील युनिट 6चा आपण अभ्यास करणार आहोत. युनिट 6चा जो वेटेज आहे ते आहे 12%, म्हणजेच 3 प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहेत आणि ते प्रश्न 6 मार्काला असणार आहेत. स्टॉक एक्सप्रेशन्स असं ह्या टॉपिकचं नाव आहे. तर यामध्ये उपघटक कोणते आहेत, सब युनिट्स कोणते आहेत? तर ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन करणे. सीकिंग परमिशन म्हणजे एखाद्याची परवानगी मागणे. त्यानंतर मेकिंग रिक्वेस्ट म्हणजे आपण विनंती करून दुसऱ्याकडून काही मागवणार असू किंवा विनंती करत असू काय कोणतं काम करण्यासाठी, तर त्या संदर्भातले वाक्प्रयोग आपण बघणार आहोत. त्यानंतर कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन्स एक्सप्रेशन्स विथ द पिक्चर्स म्हणजे एखादी सूचना असेल, एखादा वाक्यप्रयोग असेल, याचे चित्राशी काय परस्पर संबंध आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर बघा, ग्रीटिंग्स पहिल्यांदा आपण पाहतोय. तर ग्रीटिंग म्हणजे भेट कार्ड नव्हे, तर आपण मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाला, टीचरांच्या वाढदिवसाला देत असतो, तसं भेट कार्ड म्हणजे ग्रीटिंग्स नव्हे. तर ग्रीटिंग्स म्हणजे इथं चित्र तुम्हाला दिसतंय, त्या चित्रामध्ये सकाळी गुड मॉर्निंग आपण म्हणतो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर गुड मॉर्निंग हे अभिवादन करत असतो. त्यानंतर दुपारी गुड आफ्टरनून म्हणत असतो, म्हणजे शुभ दुपार. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ, गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार. त्यानंतर सायंकाळचा जो कालावधी आहे त्याला गुड इव्हिनिंग म्हणतो, म्हणजेच शुभ सायंकाळ. आणि रात्री शुभ रात्री म्हणजेच गुड नाईट असं आपण म्हणत असतो रात्री झोपायच्या वेळेस. त्यानंतर सहज आपण जाता येता जर मित्रमैत्रिणी भेटल्या तर हाय, हॅलो ही संबोधनं आपण हे अभिवादन नक्कीच वापर करत असतो. हाय हॅलो आपण सहज म्हणतो. त्यानंतर जेव्हा निरोप देतो तेव्हा गुड बाय, आता भेटून झालं, चला बाय, लवकरच भेटू, पुन्हा एकदा भेटू, किंवा बाय बाय, टाटा असे शब्द आपण वापरत असतो. त्यानंतर सी यू अगेन म्हणजे परत आपण भेटू कधीतरी असं सुद्धा आपण म्हणतो. सी यू सून, सी यू टुमारो हे शब्द आपण वापरत असतो. या सगळ्यांना ग्रीटिंग्स म्हणायचं. ग्रीटिंग्सच्या अंतर्गत फक्त हाय हॅलोच नसतं, तर त्याच्या पुढेही जाऊन अभिनंदन करायचं असेल, एखादी क्रीडा स्पर्धा जिंकली किंवा एखादं काहीतरी यश आपल्या मित्रमैत्रिणींनी मिळवलं, तर आपण लगेच त्याला
अभिनंदन करायला जातो, शेक हँड करतो आणि कॉंग्रॅट्स म्हणजे अभिनंदन, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे हार्दिक अभिनंदन, तू खूप चांगलं काम केलंस, एक्सलंट, उत्कृष्ट, हाऊ स्वीट किती गोड, ग्रेट उत्कृष्टच, वेल डन तू चांगलं कृत्य केलंस, चांगलं काम केलंस, किंवा कॉंग्रॅच्युलेशन्स, ब्रावो शाबास, असंच पुढे चालत राहा असं. हाऊ ब्युटिफुल किती सुंदर, त्यानंतर वंडरफुल आश्चर्यजनक म्हणजे तुझं यश म्हणजे खूपच आश्चर्यकारक आहे असं या अर्थानं. त्यानंतर मार्वलस म्हणजे अद्भुत. अशी अभिनंदन करण्याची काही वाक्यसुद्धा या टॉपिकमध्ये येत असतात. नुसतंच आपण ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन करणं असं नव्हे, तर अभिनंदनसुद्धा आपण करत असतो, म्हणजेच त्यांना सदिच्छा देत असतो. सदिच्छा देत असताना किंवा शुभेच्छा देत असताना ऑल दी बेस्ट किंवा बेस्ट ऑफ लक हे सुद्धा आपण बोलत असतो. एखाद्याचं एक्झाम आहे तर आपण लगेच ऑल द बेस्ट म्हणून त्याला विश करतो. तर एखाद्याचा बड्डे असेल तर ऑल द बेस्ट तिथं म्हणून चालणार नाही ना, मग आपण तिथं काय म्हणत असतो, हॅपी बर्थडे टू यू, तुला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. पण हॅपी बर्थडे टू यूच्या पुढे सुद्धा आपण मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हे हा वाक्याचा उपयोगसुद्धा आपण करतो. त्यानंतर नवीन वर्ष आलं तर नवीन वर्षावर हॅपी न्यू इयर आपण म्हणत असतो, किंवा मे गॉड ब्लेस यू, तुला परमेश्वर तुझं भलं करो या अर्थानं म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी वगैरे आपण बोलत असतो. ह्या सुद्धा ग्रीटिंग्स देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. नवीन वर्षासोबतच नवीन वर्षाला आपण शुभेच्छा देतोच. त्यानंतर आपल्याकडे जे फेस्टिवल्स आहेत म्हणजे दिवाळी, दसरा, गुढीपाडवा किंवा इतर राष्ट्रीय सण असतील किंवा ईद असेल, ख्रिसमस असेल, आता येणार आहे बघा डिसेंबरला, 25 डिसेंबरला ख्रिसमसची आपल्याला सुट्टीसुद्धा असते 25 डिसेंबरला. मग तेव्हा आपण काय करतो की त्यातसुद्धा आपण शुभेच्छा देत असतो. आता हे चित्र समोर तुम्हाला दिसतंय ते म्हणजे हॅपी दिवाळी आहे की नाही. आय होप युअर दिवाळी इज फिल्ड विथ लव अँड पीस. माझी अशी अपेक्षा आहे, माझी अशी आशा आहे की ही दिवाळी तुमच्या आयुष्यात खूप सारी शांती, खूप सारं प्रेम, समृद्धी घेऊन येऊ, अशा आपण शुभेच्छा देतो दिवाळीला. हे सुद्धा ग्रीटिंग्समध्येच मोडतं आहे. पुढे बघा मेरी ख्रिसमस. 25 डिसेंबरला आपण या मेरी ख्रिसमस किंवा ख्रिसमसच्या तुम्हाला शुभेच्छा, नाताळच्या तुम्हाला शुभेच्छा या वाक्याचा उपयोग करत असतो. त्यानंतर ईद मुबारक असं आपण रमजान ईद किंवा बकरी ईद, ईद ए मिलाद ह्या सणाला आपण करत असतो. त्यानंतर सगळ्या लहान मुलांचा अतिशय आवडीचा फेस्टिवल कोणता असेल तर तो होळी. होळीला सुद्धा होळी म्हणजे आपल्याकडे रंगपंचमी म्हणतो बघा आपण त्याला, की होळीला रंगपंचमीला सुद्धा आपण एकमेकांना शुभेच्छा देतो, रंग लावतो. हे सगळ्या ग्रीटिंग्स आहेत त्या वर आधारित प्रश्न या परीक्षेत विचारले जाऊ शकतात किंवा असं एखादं चित्र दिलं जाऊ शकतं आणि त्यावर तुम्ही काय बोलाल या संदर्भात प्रश्न दिलेले असतात. त्यानंतर आपल्या भारतात वेगवेगळे जे राष्ट्रीय सण आणि उत्सव किंवा धार्मिक सण आणि उत्सव साजरे केले जातात त्याचं फक्त एक स्लाईड तुम्हाला दाखवते आणि पुढे जाऊयात. काही मॅजिक वर्ड्स असतात बाळांनो, तर ते मॅजिक वर्ड्स वापरले की आपण कनेक्ट होतो समोरच्याशी. म्हणजे काय मॅजिक वर्ड्स असतात की गिव्ह मी युअर पेन्सिल असं म्हणण्यापेक्षा प्लीज गिव्ह मी युअर पेन्सिल किंवा गिव्ह मी युअर पेन्सिल प्लीज असे शब्द जर वापरले तर मात्र आपण त्याच्याशी कनेक्ट राहतो आणि मग त्याचा चांगला इम्पॅक्ट समोरच्यावर पडतो आणि मग तो पेन आपल्याला देतो. म्हणजे तुझा पेन मला दे, पेन्सिल मला दे, ह्या आधी जर प्लीज वापरलं तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट चांगला पडत असतो. किंवा जाता जाता सहज आपल्याला कडून चुकून पाय लागला एखाद्याला तर आपण लगेच सॉरी बोलतो. सॉरी बोलण्यात सुद्धा खूप मोठं मन असावं लागतं. त्यानंतर थँक्यू, त्यानं आपल्याला पेन्सिल दिली तर आपण लगेच थँक्यू म्हटलं पाहिजे किंवा त्याने आपल्याला मदत केली तर लगेच आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. दोघं जण कोणतरी बोलत आहेत आणि आपण मध्येच जाऊन काहीतरी बोलणार असू तर एक्सक्यूज मी असं म्हणणं गरजेचं आहे. छोटे छोटे मॅजिक वर्ड्स आहेत, अगदी काय तुम्हाला हार्ड सांगते अशातला भाग नाही, खूप अवघड सांगते अशातला भाग नाही. हे शब्द तुम्ही आपल्या डेली
लाईफमध्ये दैनंदिन जीवनात तुम्ही शाळेमध्ये घरामध्ये नक्की वापरता. हे मॅजिक वर्ड्स आहेत. प्लीज, सॉरी, थँक्यू, एक्सक्यूज मी अँड लास्ट वन इज मे आय. मे आय म्हणजे काय? जेव्हा आपण परमिशन घेत असतो एखाद्याची तेव्हा ते मे आयचा वापर करायचा आहे. आणि तो मी पुढे जो टॉपिक आहे त्यामध्ये मे आय कधी वापरायचं हे सांगणारच आहे. सेम आहे पुढची स्लाईड. आय एम सॉरी, प्लीज, एक्सक्यूज मी अँड थँक्यू. हे मॅजिक वर्ड्स तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. बघा, याच युनिटमध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन संदर्भात सुद्धा चर्चा आपण मगाशी केली की कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन्स अँड एक्सप्रेशन्स विथ द पिक्चर. म्हणजे एखादं चित्र तुम्हाला दिलेलं असू शकतं आणि त्यावरून तुम्ही कोणती इन्स्ट्रक्शन इथं यूज कराल किंवा ह्या चित्रातून तुम्हाला कोणते एक्सप्रेशन्स समजत आहेत किंवा कोणते एक्सप्रेशन ह्या चित्रामध्ये दाखवलेले आहेत या संदर्भातले प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि मग तेव्हा आपण काही इन्स्ट्रक्शन्स, काय महत्त्वाच्या सूचना आपल्या समोर असणं गरजेचं वाटलं आणि म्हणून मग काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला मी दाखवते. बघा, सहज आपण बोलून जातो किंवा शाळेत आपले टीचर, आपले फ्रेंड्स, घरी सुद्धा आपण ह्यातले काही इन्स्ट्रक्शन्स वापर करतो. बघा, स्टँडअप, गो बॅक, मागे जा, उभे राहा, सिट डाऊन, खाली बस, हँड्सअप, हात वर कर, बी क्वाईट, शांत राहा. किंवा घरी आपल्या स्विच ऑफ द टी व्ही, पुट ऑन युअर शूज, बूट पायात घाल, टी व्ही बंद कर, स्माईल प्लीज, क्लॅप कर किंवा टाळ्या वाजव किंवा टाळी वाजवू नको, डोंट क्लॅप. शिवाय जर आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर पुन्हा ट्राय कर असं म्हणतो आपण. ट्राय बट डोंट क्राय त्या अर्थानं. किंवा शट द डोअर, वॉक स्लोली, चालताना तू हळू चाल, डोंट शाउट, ओरडू नकोस, लिसन केअरफुली, काळजीपूर्वक तू ते ऐक, स्टँड इन अ क्यू, रांगेत उभा राहा, डोंट बी सिली, मूर्खपणा करू नकोस, क्लोज युअर आयज, ओपन युअर आयज. हे की नाही, तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा हे सगळं, ह्या इन्स्ट्रक्शन्स सगळ्या वापरलेल्या असतात. उजवीकडे वळा, डावीकडे वळा, आणि यावरच आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, हळू चाला यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय निवडू शकता. मग त्यामध्ये वॉक स्लोली, रन स्लोली, वॉच स्लोली, रीड स्लोली या अर्थाचे अल्टरनेटिव्ह दिलेले असतील आणि मग त्यातून महत्त्वाची बरोबर अल्टरनेटिव्ह कोणता आहे, कोणती इन्स्ट्रक्शन महत्त्वाची आहे ते आपण निवडायची आहे. यासारख्या बघा भरपूर मी इन्स्ट्रक्शन्स इथं दिलेले आहेत की ज्या रेग्युलर वापरामध्ये तुमचे टीचर, घरी आपण वापर करू शकतो. हे फक्त रीड करायचं. पुढे बघा, मेकिंग रिक्वेस्ट अँड सीकिंग परमिशन. विनंती करताना आणि परवानगी मागताना फरक काय आहे का, तर नक्कीच आहे. बघा, विनंती करताना आपण मगाशी जे मॅजिक वर्ड वापरले ते वापरतो, म्हणजे प्लीज, एक्सक्यूज मी यासारखं. किंवा परमिशन मागायची असेल तर एक लक्षात घ्यायचं की इथं तुम्हाला दाखवते मी. इथं शब्द वापरलेत बघा, मे आय, कॅन आय, मे आय, कुड आय, कॅन, मे आय, देन कुड. ओके. आणि इथे क्वेश्चन मार्क दिलेत, हो ना, क्वेश्चन मार्क. म्हणजे हे लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण परवानगी मागत असतो तेव्हा तो प्रश्न असतो, मी येऊ का, मे आय कम इन सर, मी आत येऊ का, मे आय, मी येऊ का, आय एम कम इन सर असं आपण नाही म्हणत, मी येतोय सर आत असं नाही म्हणत, मे आय कम इन सर. म्हणजे साहेब मी आत येऊ का, मग ते पुढे ॲन्सर काय, येस, नो, ते साहेब बोलतील. कॅन आय गो नाव, मी आता जाऊ का, कॅन आय, म्हणजे कॅन आय, मे आय, आणि पुढे क्वेश्चन मार्क. हे जिथं येतं तेव्हा ती परवानगी मागत आहे हे लक्षात घ्यायचं. मग फॉर एक्झाम्पल, मी तुझे पेन तात्पुरते वापरू का, मे आय बॉरो युअर पेन. देन कॅन द चिल्ड्रन्स गो फॉर प्लेईंग, मुलांना खेळायला जाऊ द्या का. कुड यू गिव्ह मी युअर पेन्सिल प्लीज, मला तुझी पेन्सिल देशील का.
या अर्थानं. मे आय, कॅन आय हे परवानगी मागताना आपण शब्द वापरत असतो. पुढे पहा, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे काही मॅजिक शब्द आहेत जे की आपण रेग्युलरच्या वापरामध्ये कायमच वापरत असतो. फक्त ते माहिती नसते आपल्याला की यालाच मॅजिक वर्ड्स म्हणायचं. एक्सक्यूज मी, देन प्लीज, होय ना, प्लीज. इथे खाली बघा, कॅन यू, इथं परमिशन मागितले. कॅन यू प्लीज शो दॅट अगेन, पुन्हा एकदा ते दाखवत आहे का, असं या अर्थानं. पुढे बघा, एक्सक्यूज मी हा शब्द आपण कधी वापरतो, माफ करा हां, म्हणजे मला अननोन आहे मी, मला माहिती नाही. एक्सक्यूज मी, आर यू मिस्टर लोके, तुम्हीच लोके आहात का, एक्सक्यूज मी, असं. एक्सक्यूज मी, व्हॉट्स द टाईम प्लीज. एखाद्याला आपण वेळ विचारायची आहे तर प्लीज हा शब्द आणि एक्सक्यूज मी आधीच, माफ करा पण मला वेळ सांगता का, प्लीज कृपा करून मला वेळ सांगता का किती वाजले. देन एखादा समोर आला आणि आपल्याला त्याचं नाव रिमाइंड होत नसेल, नाव लक्षात येत नसेल की याचं काय नाव आहे, तर अशा वेळेससुद्धा आपण एक्सक्यूज मी, व्हॉट्स युअर नेम, प्लीज, प्लीज गिव मी युअर पेन, प्लीज रिटर्न माय नोटबुक, प्लीज ब्रिंग मी वॉटर, कॅन यू प्लीज शो दॅट अगेन यासारखे शब्द आपण विनंती करताना किंवा परमिशन मागताना, परवानगी मागताना वापरत असतो. नेक्स्ट पाहूयात. एक्सप्रेशन्स. एक दुःख आपण लास्ट सेशनमध्ये पाहिलं होतं बघा, दुःख, आनंद, ज्या एक्साइटमेंट म्हणजे आश्चर्य वाटलं एखाद्या वेळेस, अशा वेळेस ज्या आपल्या चेहऱ्यावरच्या भावना आहेत त्या भावनासुद्धा परीक्षेत विचारल्या जातात. एखादं चित्र दिलेलं असतं, सॅड आहे, स्केअर्ड आहे, किंवा हॅपी आहे, किंवा अजून कसलं आहे, नर्वस आहे का घाबरलेला आहे, या संदर्भातले चित्र दिलेले असतात आणि त्यावर पर्याय दिलेले असतात आणि मग ते आपण त्यातला योग्य पर्याय निवडायचा असतो. आता इथं समोर एक चित्र दिसतंय बघा, छान मुलांनी चित्र काढलेत आणि त्यांच्या टीचरांना ती दोघं दाखवायला गेलीत. टीचरांचा चेहरा जर पाहिला तर आपण हॅपी फेस दिसतोय बघा, हॅपी फेस आहे, हे की नाही. मुलांचे सुद्धा हॅपी फेसेस आहेत. म्हणजे काय, तर या चित्रातून आपल्याला आनंद व्यक्त होतोय. या चित्रातून आपण दुःखी चित्र आपण पाहत नाही आहोत, तर हॅपी आहेत सगळे. मग याचं जर हे चित्र दिलं आणि त्याचं वर्णन तुम्हाला विचारलं तर ते हॅपी असं ॲन्सर येईल. आत्तापर्यंत जे आपण चर्चा केली, ग्रीटिंग्स, सिकिंग इन परमिशन, मेकिंग रिक्वेस्ट, कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन्स अँड एक्सप्रेशन्स विथ द पिक्चर, यावर आधारित थोडेसे आपण प्रश्न बघत त्यावर चर्चा करूयात. इथं 2 क्वेश्चन आहेत बघा. इथे एक मुलगी दिली आहे जी असं गालावर हात ठेवून आहे. चूज द करेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द ऑप्शन फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्राकरता योग्य वाक्प्रयोग दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे. ही मुलगी आहे आणि आपल्याला पर्याय निवडायचा आहे. पर्याय बघा, व्हेरी गुड, आर यू क्रेझी, व्हेरी गुड, चांगला आहे. आर यू क्रेझी, तू मूर्ख आहेस का. व्हॉट अ बिग सरप्राईज, केवढं आश्चर्यकारक आहे हे. आय कांट हिअर यू, मी तुला ऐकू शकत नाही. आय कांट हिअर यू. मग आय कांट हिअर यू म्हणते का ती, तर नाही. तिचा चेहरा आपण पाहिल्यावर लक्षात येईल की ही मुलगी सरप्राईज्ड आहे. म्हणजे याचा पर्याय क्रमांक येणार 3. पर्याय क्रमांक 3 आपण निवडायचा आहे. व्हॉट अ बिग सरप्राईज असं म्हणून तिनं गालाला हात लावलेत, आय कांट हिअर यू म्हणून नव्हे. ओके, पुढे बघूयात आपण. चूज द करेक्ट एक्सप्रेशन्स फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्राकरिता योग्य वाक्यप्रयोग
निवडा. आता चित्र काय आहे पहा आधी. आजोबा आहेत आणि कानाला हात लावलेला आहे. आजोबांना कदाचित ऐकू येत नसावं असं वाटतंय. 2018च्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न विचारलेला आहे. काय आहे बघा, चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्राकरता योग्य वाक्प्रयोग निवडायचा आहे. पहिला आहे व्हॉट्स रॉंग, काय चुकतंय का. दुसरं आहे आय डोंट नो, मला माहीत नाही. आय कांट हिअर यू, मी तुला ऐकू शकत नाही. अँड डोंट लाईक इट, मला हे अजिबात आवडलेलं नाही. आजोबा काय म्हणत असतील रे. येस, आजोबा म्हणत असतील आय कांट हिअर यू. आय कांट हिअर यू म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आहे. हिअर, थर्ड. आय कांट हिअर यू म्हणजे हे पण आपल्याला ह्याचे अर्थसुद्धा माहिती पाहिजेत, कळले पाहिजेत. त्यासाठी आपलं भरपूर वाचन असावं इंग्लिशचं. रेग्युलरचा अभ्यास जरी तुम्ही केला, पुस्तक जरी तुम्ही वाचलं, तरी त्यामध्ये खूप सारे असे एक्सप्रेशन दाखवणारी चित्र आहेत. आणि त्यातून हॅपी आहे, सॅड आहे, स्केअर्ड आहे, अनहॅपी आहे किंवा टायर्ड आहे, थकलेला आहे, याचा आपण चर्चा करू शकतो. पुढे बघा, एक सुंदर चित्र इथं दिलेलं आहे. लुक ॲट द गिवन पिक्चर. दिसतंय का चित्र. लुक ॲट द गिवन पिक्चर, चूज द करेक्ट कन्व्हर्सेशन. ओके, लुक ॲट द गिवन पिक्चर, चूज द करेक्ट कन्व्हर्सेशन. दिलेलं चित्र पहा, योग्य संवाद निवडा. चित्र बघायचं काय आहे तर ऊसाचा चरखा आहे तिथं आणि ऊस एका बाजूला लावलेला आहे. एक मुलगी आई बाबांसोबत आलेली आहे. एक व्यक्ती आहे तो रस घेत आहे. तो कामगार जो आहे तो रस द्यायचं काम करतोय. आता या चित्रातील जे पर्याय आहेत ते थोडंसं मोठं वाटेल आपल्याला, खूप जास्ती पर्याय लॉंग वाटेल, पण असं काही नाही. पर्याय क्रमांक वाचायचा प्रयत्न करूयात. द बबल्स आर, पहिला पर्याय आहे, संवाद आहे, त्यामुळं प्रत्येक पर्यायात 2-2 वाक्य आहेत. द बबल्स लुक सो लवली, फुगे खूप छान दिसत आहेत. त्यानंतर लेट्स बाय 2, चला बी काय म्हणतोय, लेट्स बाय 2, चला 2 घेऊयात. त्यानंतर हिअर आर यू पोटॅटोज, दुसरा ऑप्शन आहे हिअर आर युअर पोटॅटोज, वुड यू लाईक टू बाय टोमॅटोज. म्हणजे असं इथं म्हटलं जातं आहे का की इथं हे घ्या तुमचे पोटॅटो, बटाटे, आणि वुड यू लाईक टू बाय टोमॅटोज, तुम्ही अजून टोमॅटो घ्यायला इच्छुक आहात का, असं या चित्रात सांगितलं आहे का. त्यानंतर शुअर, तिसरा ऑप्शन आहे प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस, प्लीज मला 2 फुल ग्लासेस द्याल का. बी म्हणते मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस, आई मला यामध्ये थोडंसं बर्फ हवा आहे, ह्या ज्यूसमध्ये, ह्या रसामध्ये थोडासा बर्फ हवा आहे. आणि चौथा ऑप्शन आहे डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॅप्स. बी म्हणते ओ आय लव्ह देम विथ साल्ट, म्हणजे भाजलेल्या मक्यांचं इथं स्टॉल आहे का आणि त्यावर संवाद आहे का की मला यावर मीठ टाकून द्या, मला भाजलेले कॉर्न कॉप्स द्या, असं काय बोललं आहे का. तर सगळ्या पर्यायांचा जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा असं लक्षात येतं की पर्याय क्रमांक 3 जो आहे तो याला रिलेटेड आहे. या चित्राला पर्याय क्रमांक 3 रिलेटेड आहे. प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस, मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. ओके, पुढे जाऊयात. इथे कार्ड दिले, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कार्ड दिले, कार्डवर लिहिले HBND, HBND, हॅपी बर्थडे. ओके, आता हे कार्ड, दिस ग्रीटिंग कार्ड इज फॉर, कशासाठी वापरलेलं असावं. आणि अल्टरनेटिव्ज आहेत
दिवाळी, जर्नी, दिवाळी म्हणजे दिवाळी, जर्नी म्हणजे प्रवास, बर्थडे वाढदिवस, न्यू इयर नवीन वर्ष. तर कशासाठी वापरलेलं आहे हे शुभेच्छा कार्ड? दिवाळीसाठी वापरलं आहे का? नाही. तर केकसुद्धा दिसतो HBD लिहिलं आहे, याचा अर्थ हे ग्रीटिंग कार्ड हे आपल्याला बर्थडेसाठी वापरलं हे लक्षात येते. आणि मग आपण पर्याय क्रमांक 3चा गोल रंगवणार आहोत. ठीक आहे, पुढे पुढचा प्रश्न पहा. हाऊ विल यू सीक परमिशन फ्रॉम युअर टीचर टू एंटर द क्लासरूम? तुम्ही वर्गात प्रवेश करण्यापूर्वी शिक्षकांकडे कोणती आणि कशी परवानगी मागाल? म्हणजे आपण बोलतो रोज, तुम्ही पहिलीपासून अगदी 4थीपर्यंत 7वी 8वीपर्यंत माय कम इन असं काहीतरी बोलता. माय कम इन नाही, ते मे आय कम इन असं असते. मग प्रवेश मागण्यासाठी आत येऊ का विचारायसाठी आय एम कम इन क्लास असं पण नाही म्हणत, शाल आय कम इन म्हणत नाही, कॅन आय कम असं पण म्हणत नाही. तर ही परवानगी मागताना नम्रता असायला हवी आपल्याकडे. नम्रता जिथं असते तिथं हा मे आय याचा वापर केलेला असतो. मे आय म्हणजे मे आय कम इन टीचर, मी आत येऊ शकतो का, असं नम्रपणे आपण शिक्षकांना विचारलेलं असतं आणि मग तेव्हा मे आयचा वापर केलेला जातो. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक आहे 4. आता पुढे पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट? पुढीलपैकी विनंती कोणती आहे? आणि चूज द करेक्ट ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट? यातली विनंती कोणती आहे? पहिला ऑप्शन आहे मे आय कम इन, मी आत येऊ का. दुसरा आहे आय डोंट नो, मला माहीत नाही, मला काही माहिती नाही. त्यानंतर व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करत आहात. अँड प्लीज वेट फॉर मी, प्लीज माझ्यासाठी थोडंसं वाट पहा. बघा पहिला ऑप्शन जो आहे तो मे आय कम इन, परवानगी मागतोय, नॉट रिक्वेस्ट. त्यामुळं तो ऑप्शन येणार नाही, मे आय कम इन येणार नाही. त्यानंतर आय डोंट नो, मला माहीत नाही असं सरळ साधं वाक्य दिलं आहे. त्यानंतर व्हॉट आर यू डुईंग, क्वेश्चन विचारला आहे, तू काय करत आहेस म्हणून. त्यामुळं हे सुद्धा येणार नाही. देन प्लीज वेट फॉर मी, प्लीज इथे हा शब्द महत्त्वाचा आहे. मग असे मॅजिक वर्ड्स जे मी सांगितले त्यामध्ये प्लीज, प्लीज जिथं येतं तिथं ती काय असते, रिक्वेस्ट असते. प्लीज वेट फॉर मी, माझ्यासाठी वाट पहा, म्हणजे ही रिक्वेस्ट आहे. बघा आत्तापर्यंत आपण जे जे टॉपिक पाहिले त्या टॉपिक संदर्भात आपण चर्चा केली, त्यावरचे प्रश्न कसे विचारले जातील याचा अभ्यास केला. ग्रीटिंग्स, सीकिंग परमिशन, मेकिंग रिक्वेस्ट, कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन्स, एक्सप्रेशन विथ द पिक्चर. म्हणजे रोज वापरतो नाही असं नाही, रोज आपण ते वापरत असतो, फक्त त्याला काय म्हणायचं आणि ते कोणत्या रिक्वेस्टमध्ये आहेत की परमिशनमध्ये आहेत, ग्रीटिंग्समध्ये ते वाक्य वापरले जातात याचा आपण अभ्यास केलेला आहे. लक्षात घ्या या टॉपिकसाठी 12% वेटेज आहे. त्यामुळं 3 प्रश्नांची आपण उत्तरं परीक्षेत देणार आहोत. सोपा आणि तुम्हाला सहज सोडवता येईल असा टॉपिकवर आज आपण चर्चा केली. सर्वांनी माझी चर्चा ऐकली त्याबद्दल धन्यवाद. इथेच मी थांबते. थँक्यू.